नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते. आजच्या रांगोळी खूप सुंदर आहेत आणि एकदम नवीन रांगोळी आहेत. नाही तुम्ही कधी पाहिल्या असतील, नाही काढल्या असतील. तर चला तर मग आजच्या अशा नवीन रांगोळी काढूयात आपण. तर इथे बघा, मी एक असा त्रिकोण काढल्यासारखा त्रिकोण काढून घेतला आहे खाली आणि त्यावरती आपल्याला कमळाचं फूल काढायचं आहे. तर इथे बघा, कमळाचं फूल मी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मोठ्या पाकळीमध्ये गुलाबी रांगोळी भरून घेत आहे. तर कमळ फूल हे खूप लक्ष्मीप्रिय आहे. ही रांगोळी आपण कधीही काढू शकतो. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही रांगोळी आपण काढतो. तर कमळ हे चिखलामध्ये उमलून सुद्धा हे आपल्याला त्यातून कितीतरी काहीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आपल्याला दाखवत असतो. तर आपणही त्या गोष्टी शिकल्या पाहिजे. तर कमळ हे फूल लक्ष्मीप्रिय आहे, विष्णुप्रियसुद्धा आहे. तर ही रांगोळी तुम्ही शुक्रवारी, गुरुवारी, पौर्णिमा या दिवशी नक्कीच ही रांगोळी तुम्ही काढू शकता. तर हे बघा, आपली या त्रिकोणामध्ये सुद्धा मी अशा 2 लाईन देऊन त्यावरती असे छोटे छोटे डॉट्स दिलेले आहेत आणि खाली 2 मोठे व्हाईट रांगोळीने डॉट्स दिलेत आणि असे 2-2 लाईनसुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये हलका मी पांढरा रंग भरून घेते. तर ही मैत्रिणींनो, पहिली रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. अगदी सोपी आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. ही सुद्धा रांगोळी फ्री हँडच आहे. तर हे बघा, मी या प्रकारे अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. तुम्हाला नाही आलं तर पहिल्यांदा तुम्ही यस काढून घ्या आणि नंतर त्याला डबल लाईन देऊन घ्या एका साईडने. आणि मी दोन्ही साईडने अशी हलकीशी भरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जी जागा उरलेली आहे तिथे मी असे डॉट्स देऊन घेते. आपल्याला दोन्ही साईडने असे तुरे काढून घ्यायचे आहेत. मी असे 6-6 तुरे दोन्ही साईडने काढून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. खूप सुंदर आहे रांगोळी, खूप युनिकसुद्धा आहे. अगदी उठून दिसेल ही रांगोळी काढल्यानंतर. आणि या टोकावरती मी लाल रांगोळीने असे 4 डॉट्स देते आणि या टोकाकडून सुद्धा मी लाल रांगोळीने डॉट्स देते आणि बॅक साईडने म्हणजेच मागच्या साईडने आपल्याला नारंगी रांगोळीने डॉट्स द्यायचे आहेत. तर मध्यंतरी मी ते असे 2-2 नारंगी रांगोळीने असे डॉट्स देऊन घेते आणि बॅक साईडने सुद्धा आपण असे 4 डॉट्स देणार आहोत सेम त्या पद्धतीनेच. तर ही सुद्धा खूप सुंदर रांगोळी आहे. तुम्ही कधीही रांगोळी पाहिली नसेल आणि काढलीसुद्धा नसेल. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडेल आणि तुम्ही ही रांगोळी काढासुद्धा. थोडासा प्रयत्न केला का रांगोळी सहज जमून जाते. एवढी सोपी रांगोळी आहे. आणि हे बघा, ह्या साईडने सुद्धा आपण 3 लाईन देऊन असे 2 डॉट्स दिलेत आणि या साईडने सुद्धा आपल्याला असे 3 डॉट्स देऊन अशी लाईन काढून घ्यायची आहेत. तर ही बघा, ही सुद्धा रांगोळी अगदी युनिक रांगोळी काढून तयार झालेली आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. आवडली का नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आजच्या कोणत्या रांगोळी तुम्हाला जास्त आवडली ते. तर हे बघा, मी इथे लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 3 लाईन दिल्यात. लाल रांगोळीने छोटी आणि पिवळ्या रांगोळीने 2 मोठ्या दिल्यात आणि त्या साईडला असे 3 मोठे मोठे डॉट्स देऊन मी बोटाने असे मागच्या साईडला ओढून तिथे पाकळ्या तयार केलेल्या आहेत आणि दोन्ही साईडला आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने आपल्याला तुरे काढून घ्यायचे आहेत आणि हे बघा, क्लीनसुद्धा करून घ्यायचं आहे इथे. आणि त्या साईडने तुरेच्या आपल्याला 3 लाईन काढून घ्यायच्या आहेत. अगदी सेम त्याच आकाराच्या लहान मोठ्या आपल्याला 3-3 लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. तर हे बघा, मी इथे लाल रांगोळीने असे 2 मोठे डॉट्स देते आणि तिकडच्या साईडने पिवळ्या रांगोळीने देते आणि त्याच्या साईडला आपण ज्या लाईन काढलेल्या आहेत 3 त्यावरती सुद्धा आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. इथे सुद्धा घेते. हे लाईन पहिले आपण दिलेल्या होत्या लाल आणि पिवळ्या रांगोळीने, तिथे सुद्धा आपण असे डॉट्स देऊन प्रेस करून घेतलेलं आहे. खूप युनिक आणि मस्त रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला ही सुद्धा रांगोळी आवडली असेल मैत्रिणींनो. तर हे बघा, आपण इथे ह्या जे 3 लाईन दिलेल्या आहेत त्यावरती सुद्धा आपल्याला असे 4-4 असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. खूप युनिक आणि मस्त रांगोळी आहे. हे बघा, ही सुद्धा रांगोळी काढून तयार झालेली आहे आपली इथे. आजच्या भागातल्या रांगोळी सगळ्याच नवीन आहेत आणि तुम्हाला आवडतील सुद्धा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल, रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि लाईक केल्यानंतर हाईपचं एक बटन येतं, तिथेसुद्धा तुम्ही प्रेस करून हाईप करा. तर हे बघा, इथे आपण समोरची रांगोळ्यात मी 2 ते 2 असे डॉट्स दिलेत आणि आतल्या साईडने आपल्याला अशा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि त्या चौकोनावरती असे चक्रसुद्धा काढून घ्यायचे आहेत.
आणि हे चक्र इथे क्लीनसुद्धा करून घ्यायचे आहेत. हे बघा रांगोळी स्प्रेड झालेली आहे हवेने, तर मी इथे रांगोळी क्लीनसुद्धा करून घेते. मी इथे एअरबडच्या सहाय्याने क्लीन करून घेते. हे बघा इथे क्लीनसुद्धा करून झालेली आहे. आणि मध्यंतरी मी लाल रांगोळीने असा मोठा डॉट देऊन घेते आणि ज्या चौकोन आपण काढलेले होते त्यावरती आपल्याला असे 3-3 डॉट्स द्यायचे आहेत चारी साईडनी. हे बघा थोडे मोठ्या आकाराचे देऊन आपल्याला इथे सुद्धा त्याला बोटाने आकार द्यायचा आहे. हे बघा याप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पिवळ्या रांगोळीने असे चारी साईडने डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आणि जे आपण हे चक्र काढलेले होते चारी साईडनी त्यावरती सेम आपल्याला 2 लाईन देऊन त्यावरती असे आपल्याला 2-2 डॉट्स द्यायचे आहेत, एक लहान आणि मोठा. ही सुद्धा रांगोळी खूपच युनिक आहे आणि दिसायला सुद्धा आकर्षक आणि देखणी रांगोळी आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला रांगोळी आवडली असेल ही सुद्धा. तर नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये 5, 6, 7 अशा मी रांगोळी दाखवत असते. तर नक्कीच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एवढ्या रांगोळी पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि ज्यांना रांगोळी काढायला आवडतात तुमच्या ओळखीतल्या त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनासुद्धा रांगोळी पाहता येतील आणि काढतासुद्धा येतील. तर इथे बघा मी एक डॉट देऊन प्रेस करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अशा 4 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत ज्या की मध्यंतरी निमुळत्या येतील आणि त्यामध्ये जी जागा आहे तिथे आपल्याला अशा उभ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर हे बघा इथे सुद्धा ह्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या आपण गोल पाकळ्या काढलेल्या होत्या त्यामध्ये हलकासा आपल्याला पांढरा रंग भरून घ्यायचा आहे. सॉरी, गोल पाकळ्यांमध्ये नाही, ज्या आपण लांब पाकळ्या काढल्या होत्या त्यामध्ये आपल्याला हलकासा भरून घ्यायचा आहे व्हाईट रांगोळी. आणि ज्या गोल पाकळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला एक लाईन देऊन त्यावरती एक डॉट्स द्यायचा आहे. तर हे बघा ज्या गोल पाकळ्या आहेत त्यामध्ये अशा लाईन द्यायच्या आहेत आणि त्यावरती एक डॉट द्यायचा आहे. आणि या ज्या पाकळ्या आपण अर्ध्या भरलेल्या आहेत त्यावरती डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. 5-6 डॉट्स त्यामध्ये द्यायचे आहेत. आणि गोल पाकळ्यांवरती आपण असं हिरव्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. ही सुद्धा खूप सुंदर आणि एकदम युनिक रांगोळी आहे. नक्कीच ज्या मैत्रिणींना आकार द्यायला जास्त जमत नसतील त्यांनी अगोदर सोप्या रांगोळी काढा, नंतर तुम्हाला काढून एकदम आपल्याला छानसुद्धा रांगोळी काढता येतात. अशी कोणतीही गोष्ट नाही की जी शक्य नाही आहे. आपण काढत एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला की ती गोष्ट सहज जमून जाते. तर हे बघा मी असे डॉट्ससुद्धा देऊन घेतलेत या चारी पाकळ्यांमध्ये आणि इथे सुद्धा थोडे मोठे डॉट्स देते, मध्यंतरी एक मोठा डॉट देते. तर मैत्रिणींनो ह्या होत्या आपल्या आजच्या युनिक आणि सुंदर रांगोळी. तर तुम्हाला कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका. तर रांगोळी काढत राहा, पाहत राहा आणि भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.